नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत गरमागरम मसालेदार खिचडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट, बटाटा कट करून मी पाण्यामध्ये ठेवून घेतलेला आहे, शिमला मिरची, गाजर। इथे तुम्ही अजून तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता। त्यासोबत इथे मी तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही घरात जो तांदूळ खिचडीसाठी वापरता तो तुम्ही घ्यायचा आहे। त्यासोबत तुरीची डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे। हे दोन्ही मी अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे। आता आपण डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। डाळ तांदूळ आपले छान स्वच्छ धुवून झालेले आहे। आता आपण पुढची तयारी करूया। आपण खिचडी कुकरमध्ये बनवणार आहोत, तर मी कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घेत आहे। इथे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं की यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहे। त्यासोबत बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आता छान लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया। आता इथे लगेचच आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत। यामुळे खिचडी अगदी चविष्ट होते। आलं लसणाची पेस्ट छान परतून घेऊया। आलं लसणाची पेस्ट घातल्यामुळे घरभर असा सुगंध पसरलेला आहे। इथे आता आपण कट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे। गाजर, शिमला मिरची आणि त्यासोबत मी इथे शेंगदाणे घालत आहे। तुम्ही सुद्धा खिचडीमध्ये शेंगदाणे घालता का? कमेंट करून मला सांगा, कारण खिचडीमधले शेंगदाणे अगदी अप्रतिम लागतात। छान असं परतून घेऊया। कट केलेला बटाटा देखील यामध्ये घालून घेऊया। तो देखील छान मिक्स करून घ्यायचा आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। हे छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये सुके मसाले घालूया। इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे। चवीपुरतं लाल तिखट घालायचं आहे। इथे मी 1 चमचा लाल तिखट घातला आहे। तुम्ही अजून खिचडी मसालेदार होण्यासाठी कांदा लसूण मसाल्याचा देखील वापर करू शकता, किंवा तुम्ही इथे गरम मसाल्याचा देखील वापर करू शकता। 1 चमचा तुम्ही इथे घालू शकता। मी इथे फक्त लाल तिखटाचाच वापर करून खिचडी बनवत आहे। आता घालून घ्यायचा आहे आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो घालून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। फोडणीमध्येच मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहे। यामुळे देखील फोडणी अगदीच चविष्ट होते। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घेऊया। आपला खिचडीचा मसाला अगदी छान परतला गेलेला आहे। आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे। पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला 1 उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण धुवून घेतलेले डाळ तांदूळ घालून घेऊया। मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। झटपट होणारी अशी ही खिचडी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा। दोन शिट्ट्या झालेल्या आहे। कुकरची वाफ देखील निघालेली आहे। तुम्ही पाहू शकता खिचडी अगदी सुंदर झालेली आहे। पाताक्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे। आता आपण ताटामध्ये काढून घेऊया। पाहू शकता सुंदर अशी आपली खिचडी तयार आहे। गरमागरम खिचडी, त्यासोबत तळलेला पापड किंवा लोणचं आणि त्यावर तुपाची धार, अजून काय पाहिजे? सुंदर अशी आपली मसालेदार खिचडी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद।